आज मी नुसत्या सुगंधाने खावाशी वाटणारी अशी पालकची चमचमीत भाजी बनवलेली आहे। अगदी हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल अशी ही लसूणी पालक मी बनवलेली आहे। इतकी छान लागते, खाता क्षणी तुम्ही इथे इतकी तारीफ करता आणि नेहमी तुम्ही पालक ही अशी करून खाता। ज्यांना पालक आवडत नाही ना, ते सुद्धा भरभरून पोट भरून पालकची भाजी ही खाऊ शकतात। तर बघू शकता इतकी छान थिक अशी ग्रेव्हीवाली ही पालक, लसूणी पालक आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। व्हिडिओ नेहमीप्रमाणे सिंपलच आहे, साधी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा। तर चला बनवूया लसूणी पालक। तर त्यासाठी 1 वाटी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेले आहे। हे बघू शकता मस्त पालक खूप हेल्दी आहे, आपल्या शरीरासाठी खूप मस्त पौष्टिक तत्व आहे याच्यामध्ये। तर पालक घेऊन आलेले आहे अर्धी वाटी, अशी एवढी मोठी वाटी मी बारीक चिरून घेतली पालक। तुम्ही आवडीनुसार बारीक लहान मोठी चिरू शकता। त्यानंतर इकडे आपण मस्त मी 10-15 लसणाच्या पाकळ्या छानपैकी चॉप करून घेतल्यात, म्हणजे बारीक कटिंग करून घेतल्यात। याला तुम्ही ठेसून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1 मोठा कांदा, टमाटर आणि कोथिंबीर अशी चिरून घेतलेले आहे। याच्यामध्ये फक्त आणि फक्त लसणाचा वापर मात्र चांगला करा, म्हणजे 10-15 पाकळ्या तरी वापरा, ज्याने खूप इतका मस्त फ्लेवर येतो लसणाचा। तर सुरुवातीला काय करायचं, पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं, 1 चमचा राई जिरा, मस्त एक तडका सुरुवातीला बनवायचा। लसूणी पालकचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सुरुवातीचा, ह्याच्याशिवाय पालकाला टेस्टच येऊ शकत नाही। तर तुम्ही इकडे बघू शकता मस्त आता मी जिरे आणि राई याच्यामध्ये टाकून घेते। तर इकडे मी राई आणि जिरा टाकून घेतला सुरुवातीला। त्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच टाकायचं लसूण, म्हणजे आपण 10-12 पाकळ्या लसणाच्या चिरून घेतल्यात, बारीक कटिंग करून घेतल्यात, त्या याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं राई जिऱ्यासोबत। आणि एक इतका छान तडका बसतो, म्हणजे लसणाचा जो फ्लेवर आहे ना, तो ह्या स्टेजवर लगेच टाकल्या आपल्या भाजीला भेटतो। त्यामुळे लगेच लसूण आणि राई जिरा असे तडका एक बनवायचा। हे बघू शकता इतका छान असा लसणाचा एकदम सुगंध भाजीला लागतो, म्हणूनच ह्या भाजीला लसूणी पालक बोलतात। हे बघू शकता मस्तपैकी असा हा लसणाचा एक तडका आपण तयार केलेला आहे। ह्या भाजीचा सगळ्यात महत्त्वाचा स्वाद म्हणजे हा लसूण आहे। तर चांगलं याला जरा परतून घ्यायचं, स्लोच गॅस करायचा, नाही तर करपला जाऊ शकतो लसूण आणि पूर्ण असा काळा पडू शकतो। त्यामुळं मंद आचेवरच हे तडका तयार करा। आता हे तडका तयार झाला की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदा आणि टमाटर टाकून घेऊया। मस्त बारीक फाईन चॉप करा, पण टमाटर कांदा वगैरे 1 मोठा कांदा आणि 1 मोठा टमाटा इकडे वापरायचं। हे बघू शकता मस्तपैकी आता कांदा टमाटरसुद्धा मी इथे टाकून घेतले आणि याला चांगलं आता नरम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। आता हे चांगलं परतून झालेलं आहे, म्हणजे अजून थोडा वेळ ह्याला परतून घेते, म्हणजे लसणासोबत ना हे कांदा टमाटर जिरा राईसोबत मस्त परतून घ्यायचं। जोपर्यंत ह्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत ह्याला नरम सॉफ्ट करून घ्यायचं मंद गॅसवर। हे असं छानपैकी थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि थोडासा बघा नरम सॉफ्ट झाला, रंग चेंज झाला की आपण याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे। त्याच्यामध्ये आहे सर्वप्रथम आपण याच्यामध्ये टाकायचा लाल मसाला पावडर। इकडे हिरव्या मिरचीचा वापर नाही करायचा, लाल मिरचीचा पावडर आवडीनुसार मग कमी तिखट तुम्ही करू शकता। तर इकडे मी 2 चमचे लाल मसाला पावडर टाकला, अर्धा 1 चमचा किंवा 1.5 चमचा धना पावडर टाकायचं। धना पावडरने खूप छान फ्लेवर येतो भाजीला। धना पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकलेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये टाकायची हळद। आता लाल मसाल्याची जी रेसिपी असते त्यामध्ये हळद चांगली टाकले की सुंदर रंग येतो भाजीला, मग भाजी कोणतीही असो। आता हे सगळे जे मसाले आपण लसणाच्या तडक्यामध्ये जे टाकलेत ना, कांदा टमाटेसोबत राई जिऱ्यासोबत सगळं असं परतून घ्यायचं मंद गॅसवर, म्हणजे स्लो गॅसवर। हे बघा कसं याला तेल सुटायला लागलेलं आहे। आता ह्या स्टेजवर ना आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा इथेच टाकायचं, म्हणजे पूर्ण भाजीच्या अंदाजाने इथेच मीठ टाकून घ्यायचं, नंतरून नाही टाकायचं। तर इकडे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आणि इकडे सिक्रेट म्हणजे भाजीला एक थिकनेसपणा येण्यासाठी, एक चव वाढवण्यासाठी ना 2 चमचे इकडे बेसन पीठ आवर्जून टाका। तिकडे मी फक्त आणि फक्त 2 चमचा बेसन पीठ इकडे वापरलेलं आहे। बेसन पीठाने इतका छान स्वाद येतो ह्या भाजीला। नॉर्मली आपण पालकाची भाजी बेसनामध्ये कधीच केली नाही, पण लसूण पालक ही अशीच बनवली जाते, त्यामुळं बेसन पीठ 2 चमचे ह्या स्टेजला टाकायचं। खूप मस्त एक बाइंडिंग येते आणि दुसरी गोष्ट चव अप्रतिम येते, थिकनेसपणा भाजीचा वाढतो। हे बघा हे असं परतून घ्यायचं, सगळ्या मसाल्यामध्ये बेसन पीठ कवर करायचं आणि मग थोडंसं पाणी, अगदी अर्धा कपाच्या पण कमी पाणी टाकायचं आणि याला थोडंसं असं परतून घ्यायचं। आता बेसन पीठ टाकल्यामुळं ह्याच्यामध्ये घट्टपणा तयार होतो, त्यामुळं आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत राहा।
कारण आपल्याला याचा एक घोळ बनवायचा, एक छान अशी थिक ग्रेव्ही बनवायची आपल्या भाजीला शिजवण्यासाठी. हे बघा, मला आवश्यकता वाटते त्यामुळं मी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करते. लगेच पाणी टाकू नका एकदम, जसं लागेल तसं. जसं जसं याचा घट्टपणा तयार होतो आहे त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी टाका. आपल्याला एक पातळ थोडीशी नॉर्मल ग्रेव्ही हवी आहे. ते बघा किती सुंदर रंग, तेल सुटलेला आहे आणि किती छान आपला हा थिकनेसनी भरपूर असा घट दाटसर हा आपला ग्रेव्ही तयार झाली आहे. बेसन टाकल्यामुळं लसणाचा इतका छान वापर केला याच्यामध्ये, इतका मस्त अप्रतिम याचा सुगंध येतो आहे घरामध्ये. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने लसुणी पालक. तर आता हे चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण ह्या स्टेजवर काय करायचं, आपण जी पालक चिरून घेतली ना ती टाकायची. लागन तर थोडंसं पाणी ॲड करू शकता, म्हणजे अगदीच घट्ट वाटत असेल ना, चिटकत असेल खाली, तर थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपल्याला एक थोडीशी ग्रेव्ही पण हवीच आहे. आता ही झाली आहे मस्त परफेक्ट ग्रेव्ही तयार. आता ही बारीक हिरवीगार मस्त आपली ही पालक टाकून घेऊया. अशी सेम प्रोसेसने तुम्ही ना मेथीची भाजीसुद्धा करू शकता, म्हणजे लसुणी मेथीसुद्धा बनवली जाते अशी सेममध्ये. आता भरपूर अशी मी पालक टाकून घेतली आणि हलक्या हाताने अगदी प्रेमाने नाजूकपणे याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मसाल्यामध्ये कवर करून घ्यायचं. छानपैकी सगळ्या मसाल्याची, बेसन पिठाची कोटिंग याला लागून द्यायची. मीठ आपण टाकलेलं आहे त्यामुळं मिठाचं टेक्स्चर एकदम परफेक्ट बसलेलं आहे. तर पाहू शकता किती दाटसर अशी आपली ही पालकाची भाजी तयार होत आहे. थोडीशी भाजी मला कमी वाटली त्यामुळे मी अजून ॲड केलेली आहे. हे बघा, मस्त अशी ही बारीक चिरलेली पालक मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आणि आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, कारण ही जरा घट्ट झाली भाजी टाकल्यामुळं, त्यामुळं मी थोडं पाणी टाकते. झाकण ठेवायचं, स्लो गॅस करायचं आणि मस्त याला शिजून द्यायचं. थोडा वेळ झाकण ठेवायचं. आता मी याच्यावर झाकण ठेवते. 1 मिनटं झाला की आपण असं चेक करूया. हे बघा किती मस्त अशी भाजी आपली शिजली चालली आहे आणि इतका मस्त सुगंध येतो आहे. असं पाहता क्षणी खायचं मन झालं. म्हणजे लसणाचा जो अप्रतिम फ्लेवर आहे ना, तो मात्र खूप जाणवतो आहे. हे बघा किती सुंदर असा थिकनेसपणा, दाटसरपणा आपल्या भाजीला तयार होत आहे. बेसन असल्यामुळे याची एक छान चव लागते भाजीला. हे बघा, गरमागरम अशी ही थंडीच्या वातावरणामध्ये लसुणी पालक नक्की ट्राय करा. आता मस्त याला स्लो गॅसवर थोडंसं अजून वेळ द्यायचा. बघा, हे लसणाच्या पाकळ्या ना प्रत्येक बाईट्समध्ये आपल्याला खायला भेटतात. मस्त वाटतं खाता वेळेस. तर झाला, आता गॅस सोडून देते, कारण अजून घट्ट नको व्हायला. इतका रस्सा आणि इतका थिकनेसपणा पुरेसा आहे, कारण मग ही भाजी आपल्याला भातासोबतसुद्धा मग खाता येते. तिथं मी गॅस बंद करते, झाकण ठेवते आणि मग थोडं थंड करून तुम्हाला आता दाखवते. हे बघा, पळीच्या साहित्याने मी तुम्हाला दाखवते. आपली ही भाजी लसुणी पालक किती मस्त तयार झाली बघू शकता. खरं सांगते, ज्याला भाजी आवडत नाही ना पालक खायला, ते खूप आवडीने ही भाजी खातील. फक्त अशा पद्धतीने एकदा करून तरी बघा, मस्त वाटते खायला. नेहमीच्या पालकापेक्षा ना ही लसुणी पालक खायला खूप भारी लागते. तर चला आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. झालेले आहे, नॉर्मल थंड आहे, गरमागरमच भाजी आहे आणि गरमागरमच खायची अशी करून. तर प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर मस्त आपली ही हॉटेलसारखी लसुणी पालक तयार झालेली आहे. तर मी इथं प्लेटमध्ये वाढून घेते. तर हे बघा, कढाईसमोर ताट आणलेलं आहे आणि गरमागरम अशी आपली ही हॉटेलसारखी, ढाबासारखी अशी ही लसुणी पालक तयार झाली आहे. बघू शकता प्रत्येक रश्श्यामध्ये बघा लसणाच्या पाकळ्या पडल्या गेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक घासामध्ये, भाकरीच्या बोला, रोटीच्या बोला किंवा राईसच्या बोला, प्रत्येक घासामध्ये तुम्हाला लसूण खाण्याची एक वेगळी मजा येईल. म्हणजे याची चवच अप्रतिम लागते. तर नक्की ट्राय करा गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये अशी ही टेस्टी हेल्दी अशी लसुणी पालक. हे बघा किती मस्त वाटते. सुंदर रंग आलेला आहे, लाल भडक असा रंग आला आहे आणि अगदी हॉटेलसारखी ही भाजी तयार झाली. गरमागरम पोळ्यासोबत, भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते आणि स्पेशली म्हणजे ही राईससोबत खूप भारी लागते. तर नक्की ट्राय करा. ही रेसिपी जर आवडली असेल तर एकदा करून तरी बघा. खूप आवडीने खातील सगळेजण. आणि पालक आणली तर ही भाजी तर नक्की करायला लावतील. इतकी मस्त भाजी लागते. रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी काही सुचलं नाही तर ही टेस्टी आणि हेल्दी भाजी तरी नक्की ट्राय करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशाच छान सुंदर टेस्टी रेसिपीसोबत. व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा. असेच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायबर करा. तर आजचा माझा हा लसुणी पालकचा बेत आहे. आता गरमागरम रोट्या पोळ्या करायच्या, राईससोबत याचा आस्वाद घ्यायचा. तुम्ही पण या सगळे खायला. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.